पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। चिंगी, झोपायची वेळ झाली, झोपा आता, चला। ए बाबा, माझं पोट ना एकदम फुल झालंय। आज किती पिझ्झा खाल्ला, असं वाटतंय का मीच पिझ्झा आहे। अच्छा, ऐक ना, माझं पोट नाही भरलं, मला अजून भूक लागली आहे। मग हा पिझ्झा मी खाऊ? नाही हा बाबा, नाही 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 नाही। ये गंमत दाखवतो बघ, गंमत दाखवतो। उभी तर राहा, उभी राहा, तेव्हा तुला गंमत दाखवतो। हा हा, आणि असं पिझ्झा घ्या, पिझ्झा। पिझ्झा घ्या, पिझ्झा, चीज वाला पिझ्झा, चिकन वाला पिझ्झा। कोणाला पाहिजे पिझ्झा? कोणाला पाहिजे पिझ्झा? ठीक आहे, चला, झालं। बाबा परत एकदा नाही, आता परत नाही, आता उद्या रात्री। हा, उद्या सकाळी तुला शाळा आहे ना, आणि माझी सुद्धा महत्वाची केस आहे, त्याचा उद्या रिझल्ट आहे। म्हणजे तुझ्या पोटात दुखतंय? माझ्या पोटात का दुखेल? जेव्हा माझा रिझल्ट असतो ना, तेव्हा माझ्या नेहमी पोटात दुखतं। बाळा, जे वाईट वागतात, जे गुन्हे करतात, त्यांना मी शिक्षा देतो आणि जेलमध्ये पाठवतो। त्यांच्या पोटात दुखतं, माझ्या पोटात नाही दुखत। कारण की माझा बाबा स्ट्रॉंगेस्ट बाबा आहे। येस, आणि माझी चिंगी मस्तीखोरेस्ट आहे। चला झोपायला या। गो। गुड नाईट। गुड नाईट, आणि नो मोबाईल, लाईट्स ऑफ। ओके, येस, बाय बाय बाय, गुड नाईट। कांदे बटाट्यांचा पिझ्झा केला आज, बघितलंस ना तू? रमा, उद्या खूप महत्वाचा रिझल्ट आहे। समोर कोणी साधा सुद्धा माणूस नाही, कुलकर्णी आहे। तो इतकी जय्यत तयारी करून आला होता आज, त्याने इतकी कागदपत्र कोर्टात सादर केली आहेत। पण ह्या गोष्टीची आयडिया होती, मी सुद्धा तयारीने गेलो होतो, आणि भर कोर्टात त्याला मी जो काय समोरासमोर टॅकल केलाय। आता तू असतेस ना, तर म्हणाली असतेस, वा राघव, तसं मी सांगितलं होतं अगदी तसंच केलं असतं। काय ग आनंदी, जरा उशिरा यायचं ना? माझा राघव माझ्याशी बोलत होता, आता काय उपयोग, झोपला तो, मी पण झोपते। गुड नाईट। अहो, तुमचा शर्ट, हा, पॅन्ट, रुमाल आणि बेल्ट इथे ठेवते। हा, थँक्यू। अंघोळ करून घ्या, बाथरूम मध्ये टॉवेल पण ठेवलाय, आणि अंघोळ झाल्यावर नाश्ता चहा तयार असेल, अंघोळ करून घ्या। उद्या खूप महत्वाचा रिझल्ट आहे। समोर कोणी साधा सुद्धा माणूस नाही, कुलकर्णी आहे। इतकी जय्यत तयारी करून आला होता आज, त्याने इतकी कागदपत्र कोर्टात सादर केली आहेत। पण ह्या गोष्टीची आयडिया होती, मी सुद्धा तयारीने गेलो होतो, आणि भर कोर्टात त्याला मी जो काय समोरासमोर टॅकल केलाय। आता तू असतेस ना, तर म्हणाली असतेस, वा राघव, तसं मी सांगितलं होतं अगदी तसंच केलं असतं। अहो, काय झालं? मला एक विचारायचं होतं। खूप महत्वाचं आहे का? नाही, म्हणजे तसं फार महत्वाचं नाहीये, म्हणजे तुमच्यासाठी नाहीये महत्वाचं,
पण माझ्यासाठी आहे महत्वाचं. आनंदी, हा, डोक्यात काय विचार चालू आहेत ते ओठांपर्यंत येऊ दे. बोल. नाही असू द्या. मी थांबलोय तुझ्यासाठी. बोलशील? तुमचं काम कसं सुरू आहे? म्हणजे केस कशी चालू आहे? हा, आता वकील म्हटल्यानंतर केसेस चालूच असतात. छान होत असेल ना केस? मला कळत नाही तुला काय विचारायचं. नाही म्हणजे तुम्ही कधी ऑफिसवरून आल्यानंतर कामाबद्दल कधी बोलत नाही, म्हणून म्हटलं की आज विचारावं तुम्हाला. आता ऑफिसमधले काम आहेत ते घरी चर्चा करून काय होणार आहे? अहो ते म्हणजे मला माहिती नाही ना वकिलीबद्दल की कसं काम असतं तुमचं, म्हणून विचारायचं होतं. म्हणजे मला फक्त एवढंच माहिती आहे की ते कोर्टात जे काळे कोट घालून उभे असतात ते वकील, चांगले पुरावे ज्यांच्याकडनं जातात ती पार्टी जिंकते आणि ज्यांचे पुरावे चांगले नसतात ती पार्टी हरते. बरोबर. हा म्हणजे मला माहितीच नाहीये. तुम्ही पण जिंकले असाल ना काही केसेस? हा, आता कोर्ट म्हटलं की ते जिंकणं हरणं चालू असतं. ते असं जिंकून आलात एखादी केस की रमाताईंना सांगायचंय तुम्ही? सांगतच असाल, त्यांना कळायचं पण ना वकिलीबद्दल. मला तर काही कळत पण नाही. राग आला का? आनंदी, मला उशीर होईल उगाच. तुला अजून काही विचारायचं आहे? नाही, उशीर होईल ना तुम्हाला. तुम्ही रमाताईंना आजही तुमच्या सुखादुःखाचा भाग करून घेता. माझी हरकत नाहीये, पण किमान एकदा तरी जसं रमाताईंशी बोलतात तसं मनमोकळेपणाने माझ्याशी बोला. मी त्या क्षणाची आतुरतेने वाट बघतेय. दूध नसलं? हे पण रमाताईंनीच केलं असणार. गुड मॉर्निंग. कसलं गुड मॉर्निंग? गुड मॉर्निंग म्हणण्यासारखं काय सकाळी सकाळी? का करताय तुम्ही हे सगळं? कशाला त्रास देताय मला? मी काय केलंय? दूध नसलंय. नाश्तारच. रात्री 12 नंतर आतमध्ये ठेवलं ना फ्रीज मध्ये, नाश्तारच. म्हणजे मी किती वाजता दूध फ्रीज मध्ये ठेवते ह्यावरही लक्ष आहे तुमचं? किती वाजता कुठे जाते, काय करते, सगळीकडे लक्ष आहे ना? सतत खोट काढायची असते, लगेच यायचं असतं मला बोलायला. कशाला? मला राहू दे ना माझ्या घरात शांतपणे. काय म्हणालीस? माझ्या घरात? हो, हे माझंही घर आहे. विसरलीस का? या घरावर अजूनही माझ्याच नावाची पाटी आहे. असेल. कागदपत्रांवर नाव आहे का तुमचं? मयात लिहिलं असेल तुमच्या नावापुढे. ते काही असो, दूध नाचवण्यात काय आनंद मिळतोय तुम्हाला? हे बघा, मला बबन म्हणत होता की. काय म्हणत होता? काय म्हणत होता तो बबन झिप्रिया? सांग मला. मी एकदाच काय ते त्या बबनचा बंदोबस्त करते. तुमच्याबद्दल हेच म्हणत होता तो. काय म्हणत होता? सोडा ते. ए, मुळात तू त्याला सांगितलंच का की मी अजूनही इथेच आहे? हे बघा, मला सांगायचं नव्हतं, पण तुम्ही भाग पाडलं मला सांगायला. मग काय जगाला ओरडून सांगणार आहेस का? सांगेन, जगाला ओरडून सांगेन. आणि राघवला? हे बघा, तुमच्याशी वाद घालण्यात काही फायदा नाहीये माझा. तुमचं बरं आहे, तुम्ही बसाल त्या फ्रेम मध्ये जाऊन. माझी माणसं उठतील आता आणि चहा चहा करतील.
दूध आणायला हवं मला. आता आज हे दूध कसं काय नाचलं? आनंदी हा थांब. काय झालं? एवढ्या घाईघाईत कुठे चालीस ग? दूध आणायला जाते. दूध? अगं पण होतं ना. तुझ्या सासूने सगळं संपवलं की काय? दूध नासलं रे. तू स्वतःहून नाचलं की कोणी नाचवलं? हे बघ आनंदी, मला सगळं माहिती आहे. हे सगळं तिनंच केलंय. जिला तू रमाताई रमाताई म्हणतेस, तिची तू काळजी घेतेस, तिला काय करू नये म्हणून तू मला अडवलंस. पण तिला आहे का तुझी काळजी? तिचा त्रास देणं अजून सुरूच आहे ना. बबन, आपोआप नासलं दूध. आनंदी, मला कळत नाही का ग? एवढं चांगुलपणा बरं नाही ना. ते तिनंच केलं असणार आहे, मला माहिती आहे. आता मलाच काहीतरी करावं लागणार. बबन, तू काही करायचं नाही. अगं पण अजून किती दिवस त्रास सहन करत बसणार आहेस? सगळ्यांची मनं जिंकेपर्यंत. सगळ्यांची म्हणजे? म्हणजे अगदी रमाताईंचं सुद्धा. मग बघ, सगळं व्यवस्थित होईल. पण तू काही करू नकोस. बरं चल, आलेच. चहाची वाट बघत असली सगळे घरात. आज चहाची वाट बघतायत का सगळे? पण उद्या पण बघणार. कारण तुझी रमाताई तुला त्रास द्यायचा थांबणार नाही. आणि तुला त्रास होताना मी बघू शकत नाही. करतोच तिचा बंदोबस्त. हे माझ्या आजा भानुदा शिवलकरा, आज मी तुझी विद्या पहिल्यांदा ट्राय करतोय. माझा आशीर्वाद दे, माझ्या पाठीशी उभा राहा आणि आमच्या आनंदीला त्रास देणाऱ्या रामाच्या भूताक चांगली अद्दल घडवू दे. त्यासाठी मी साडी पण आणलंय. ही असा अहो, चहा तयार आहे. येताय का? आलो आलो थंड होईल. आणू का? आलो. काहीतरी होतंय का? काहीतरी होतंय.
माझं मंगळसूत्र, मूर्ख आहेस का तू? आता हे मंगळसूत्र तुटलं तर मला बोलता येणार नाही तुझ्याशी. माझं मंगळसूत्र. सॉरी आनंदी, माझ्या लक्षात नाही आलं हे तुटेल म्हणून. हे काय झालं? ही आरपार कशी गेली?